हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. स्वागत आहे तुमचं रेखा मराठी ब्लॉगमध्ये. तर कशा आहात सगळे? सगळ्यांना गुड मॉर्निंग. त्या दिवसचा आफ्टरनूनचा ब्लॉग तुमच्याबरोबर राहिला आहे शेअर करायचा, तर तो एडिट करणं झालाच नाही. तर आता डाळ धुवून टाकत आहे. नाश्ता झाला, नाश्त्याची भांडी आवरून ठेवत आहे. आणि एकीकडे डाळ टाकली आहे, म्हणजे टाकतच आहे आता. आणि हळद वगैरे तेल सगळं टाकून घेतलेलं आहे. उकळी आल्यानंतर डाळ धुवून टाकणार. आज मी चना डाळ बनवत आहे. कधीतरी बरेचदा होतं असं, भाजीचं काही सुचतच नाही. आणि एखाद्या वेळेस जर आपण ज्या भाजीवाल्याकडनं भाजीपाला घेतो तेही आलेले नसतात. आज तसंच झालेलं आहे, ते भाजीवाले आज आले नाही. तर त्याच्यामुळं आज म्हटलं घरची चना डाळ बनवून घ्यावं. तर मग आज घरची चना डाळ मी बनवत आहे. आणि थोडीशी मिक्स डाळ. आणि एकीकडे करणाऱ्या पोळ्या. आता चपाती करून घेते. आमच्याकडे चपात्या साध्या पाहिजे, कारण तेलाच्या चपात्या हे आमच्याकडे गरम गरमच पाहिजे असतात. साध्या चपात्या नंतर सुद्धा म्हणजे चांगल्या हे खाव्याशा वाटतात त्यांना, पण तेलाच्या मात्र गरमच पाहिजेत, म्हणून मग साध्या करते. तर मी कापडाने किंवा मग पेपरनं शेकून घेत असते. सुती कापड आहे चांगले. तर इथे पटापट पोळ्या करून घेतल्या. आणि आता इकडे डाळ होईपर्यंत कपडे धुवून घेते थोडेसे, नंतर मग भाजीला फोडणी करेल. कारण फोडणी याच्यासाठी, कारण तोपर्यंत कपडे धुवून होऊन जातात, टाईम वाया जात नाही. आणि आज मी कुकर लावलेला नाही आहे, तर ही जी डाळ आहे लवकर होणार नाही. चना डाळ आहे,
तूर डाळ असली तर थोडी लवकर होते, चणा डाळ थोडा वेळच लागतो. आणि कुकर मुद्दाम नाही लावला कारण छोटा कुकर खराब झाला. मोठा कुकरमध्ये लावलं तर थोडीशी डाळ त्या मोठ्या कुकरमध्ये लावायला मला तरी आवडतच नाही, म्हणून मी काही लावलं नाही. गंजातच लावलेली आहे छोट्या भांड्यात. तर आता पटापट झाल्याच आहे ऑलमोस्ट माझा स्वयंपाक. आणि आता घेते तोपर्यंत कपडे धुवायला आणि भाजी झाली की गॅसचा गोटा करते क्लीन. तर आता आले आहे कपडे धुवायला. तर भिजत तर आधी घातलेच होते कारण भिजतच घालायची गरज होती, त्याला नीटनेटकेच असतात. ती जागेवर बसून अभ्यास करत राहते तर काही म्हणजे काम वगैरे काही नसतं घरात क्लासवरून आल्यावर. तर मुलीचे थोडेसेच कपडे होते आणि सॉक्स होते, तिच्या पप्पाचे सॉक्स, तिचे सॉक्स. तर हे सॉक्स धुणं मला खूप जास्त अवघड वाटतं कारण जे सॉक्स असतात आमच्या घरी तिघंही खूप जास्त घाण करतात. तर मुलगी नीटनेटके ठेवते पण तीसुद्धा, कारण शूजमधून बाहेर काढावं लागतं. तुम्हाला माहितीच आहे, शूजमधून जर बाहेर काढावे लागले पाय आणि सॉक्स सगळीकडे चालावं लागलं तर खूप जास्त घाण होतात. तर आणि तिला थोडंही पाहिजे नाही, थोडेसे खराब झाले की लगेच धुवायला टाकते. बघा इतकुशे छोटे छोटे सॉक्स, त्यावर रॅबिट असं पाहिजे आमच्या मॅडमला. तर आज तिचे सॉक्स भिजतच घातले होते कारण जास्त क्लीन करायचे होते. बाकीच्यांचे दोघं बापलेकांचे यांचे कशीही होते पण तिला एकदम नीटनेटके पाहिजेत. तर आता धुवून घेतले. मशीनमध्ये सुद्धा मी हे सॉक्स टाकू शकत नाही कारण मशीनमध्ये लांबतात, लवकर खराब होतात. सॉक्स तर मी मशीनमध्ये टाकत नाही, पण सार्थक स्कूलचे जे व्हाईट सॉक्स आहेत ते खूपच जास्त खराब करतो, त्याच्यामुळं त्याचे मी टाकत असते बरेचदा. पण हे बाकीचे नाही टाकत कारण स्कूलचे असून त्याच्यासाठी कधीतरी टाकते कारण त्याने कधीकधी खूपच मळवलेले असतात. व्हाईट सॉक्स तो एकदम ब्लॅक करून आणत असतो ग्राउंडवर खेळून, शूज काढून खेळतो. तर बरेचदा त्याला फुटबॉलचं खूप हे आहे, तर बरेचदा खेळतो तर खूप जास्त माती असतात त्याचे सॉक्स. तर त्याचे तर मी मशीनमध्ये बरेचदा टाकत असते. आता झटपट पटापट कपडे धुवून घेते आणि टाकते बाजूला कारण हँगरवरच टाकणार आहे, जास्त काही जाड नाही, लगेच सुकून जातात. तर ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, विसरायच्या आधी व्हिडिओला लाईक करा, मग तुम्ही विसरून जाल. आणि मग बरेच जण कॉमेंट्समध्ये म्हणतात की अरे आम्ही बघितला व्लॉग तुमचा, फुल व्लॉग बघितला पण लाईक करायला विसरलो, म्हणून सांगते. व्हिडिओला करा लाईक, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून जेही ब्लॉगची नोटिफिकेशन आहे ती सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आणि माझा ब्लॉग तुम्हाला सगळ्यात आधी पाहायला भेटेल. तर चला मग आता माझे झाले आहे कपडे धुवून, पटापट एकदम पाण्याने पिळून घेते. आणि तो जो तुम्हाला म्हटला होता आफ्टरनूनचा ब्लॉग तुमच्याबरोबर शेअर करायचा राहिलेला आहे, तर तो राहिला तर राहू देत, पण आजचा मी नक्कीच शेअर करेल. नक्की बघा हा ब्लॉग, बघितल्यानंतर लगेच एक व्हिडिओ आणखी अपलोड होणार आहे. तर चला मग करते आता परत एकदा पाण्यातून स्वच्छ कपडे.
तर चला मग आजचा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.